नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज जो काही राऊंड ऑल इंडिया कोट्याचा एमसीसी थ्रू चालणारा सेंट्रल काउन्सिलिंगचा जो राऊंड 1 आहे त्याची चॉईस फिलिंग आज 11:55 चालू होत आहे। त्या संदर्भात रजिस्ट्रेशनच्या संदर्भात, चॉईस फिलिंगच्या संदर्भात किंबहुना प्रत्येक राऊंडच्या नियमाच्या संदर्भात काही क्वेश्चन्स समोर आलेले आहेत। त्याच्या संदर्भात मी आज तुमच्या समोर सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आलो आहे। ऑल इंडिया कोटा डीम्ड साठी रजिस्ट्रेशन बद्दलची माहिती बरं का। ऑल इंडिया कोटा डीम्ड साठी जर पहिल्या राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन केले नाही तर दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये, तिसऱ्या राऊंडला आपण मॉपअप राऊंड म्हणतो, सुद्धा नवीन रजिस्ट्रेशन करता येत असतं। जर आपल्याला पहिल्या राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि पैसे भरलेले असतील तर परत दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नसते आणि पैसे भरण्याची पण गरज नसते। त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर डीम्ड एमबीबीएस बीडीएसच्या पहिल्या राऊंडच्या प्रवेशाबद्दल बाबतचे काही खूप सारे प्रश्न समोर आलेले आहेत। त्या सर्व प्रश्नांची जवळपास माझ्याकडे जे अवेलेबल असलेले प्रश्न जवळपास एक 10-15 प्रश्न आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी आज देणार आहे। त्यामध्ये प्रश्न पहिला, मी पहिल्या राऊंडला एमसीसी मध्ये प्रवेश प्रक्रियेमार्फत एका कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे, मला दुसऱ्या राऊंडला जाता येईल का? तर उत्तर, तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकता, तुम्हाला फक्त ऑप्शन फॉर्म भरावायचा आहे, सिक्युरिटी डिपॉझिट परत भरावायचे नाही। पहिल्या राऊंडला जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्ही ते त्यावेळेस मी जॉईन करू शकता किंवा फ्री एक्झिट मधून तुम्ही बाहेर पण पडू शकता, परंतु प्रत्येक राऊंडला तुम्हाला या ठिकाणी चॉईस फिलिंग करावं लागतं। जर समजा पहिल्या राऊंड मधलं कॉलेज पसंत नसेल किंवा चुकीचं झालेलं असेल तर तुम्ही फ्री एक्झिट मधून बाहेर पडू शकता। दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला परत चॉईस फिलिंग करावी लागेल आणि जे मिळेल ते कॉलेज घ्यावं लागेल, असं प्रकारचं असतं। त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरावा लागत नाही, फक्त ऑप्शन फॉर्म किंवा प्रेफरन्सेस द्यावे लागतात, चॉईस फिलिंग द्यावी लागते आणि तुम्ही दुसऱ्या राऊंड मध्ये तुमचा विचार होतो। सेपरेट डिपॉझिट किंवा सिक्युरिटी डिपॉझिट किंवा फीस भरण्याची आवश्यकता नाही। मी पहिल्या राऊंड एमसीसी प्रक्रियेमार्फत एका कॉलेजला ऍडमिशन घेतलेले आहे, तेथे ऍडमिशन घेताना मी अपग्रेडेशनचा पर्याय दिलेला आहे, परंतु आता मला दुसरे कॉलेज नको आहे। मला पहिल्या राऊंड मध्ये मिळालेले कॉलेजमध्ये ऍडमिशन फायनल करावायचं आहे, तर मला काय करावं लागेल? यासाठी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही पुढील राऊंड मध्ये फक्त भाग घेतला नाही किंवा ऑप्शन फॉर्म भरला नाही तर आपोआप पहिल्या राऊंड मध्ये मिळालेले कॉलेज तुमचं ऍडमिशन, मिळालेले जे ऍडमिशन आहे ते फायनल होईल। पहिल्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन ऍडमिशन घेतलं आणि तिथे जाऊन अपग्रेडेशनचा फॉर्म भरलेला असला तरी सुद्धा सेकंड राऊंड मध्ये तुम्ही ऑप्शन फिलिंग जर नाही दिलं, प्रेफरन्सेस नाही दिले तर पहिल्या कॉलेजमधलं फायनल होऊन जातं, त्यामुळे काही काळजी करण्याची काम नाही। मी पहिल्या राऊंडला एमसीसी प्रवेश प्रक्रियेत मार्फत एका कॉलेजला ऍडमिशन घेतलेले आहे, मला दुसऱ्या राऊंड मध्ये एखादे कॉलेज मिळाले तर काय होईल? तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये उत्तर येतं असं आहे की तुम्हाला जर मिळालेलं एखादं पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज असेल तर ऍडमिशन ते आपोआप कॅन्सल होईल जर दुसऱ्या राऊंड मध्ये तुमचा नंबर लागलेला असेल तर। यासाठी पहिल्या राऊंड मध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये जावे लागेल, तेथून तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही याआधी भरलेला फी परत मिळेल। त्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन तेथील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। तुम्हाला जर दुसऱ्या राऊंड मध्ये मिळालेले कॉलेज आवडले नाही तर तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये मिळालेल्या कॉलेजला परत जाऊ शकत नाही, तुम्ही ते मात्र दुसऱ्याला अलॉट झालेलं असतं। तुम्ही जर दिलेल्या मुदतीत दुसऱ्या राऊंड मध्ये मिळालेल्या कॉलेजच्या ऍडमिशन दुसऱ्या राऊंड मध्ये मिळालेल्या कॉलेज जर ऍडमिशन घेतली नाही तर तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होते, लक्षात ठेवा। मला पहिल्या राऊंड मध्ये, चौथा प्रश्न आहे, मला पहिल्या राऊंड मध्ये एकही कॉलेज मिळाले नाही, मला यापुढे प्रत्येक प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यावायचा नाही तर मी काय करावे? बरोबर, तुम्हाला जर पहिल्या राऊंड मध्ये एकही कॉलेज मिळालेलं नाही आणि तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये भाग घ्यावायचा नसेल तर तुम्ही काही करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही आपोआप प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर पडता। तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट 2 ते 3 महिन्यानंतर आपोआप तुमच्या खात्यावरती येते, त्यासाठी काही वेगळी प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही ज्या बँक खात्यातून पैसे भरलेले असतील त्या बँक खात्यात पैसे परत येतात, त्याच्यासाठी प्रोसेस करण्याची काही आवश्यकता नाही, आपोआप त्या बँकेमध्ये तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट परत येत असतं। जर तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये काही मिळालंच नाही आणि तुम्ही घेतलं पण नाही आणि परत तुम्हाला भाग पण घ्यायचा नसेल तर तुम्ही ऑप्शन फॉर्म फक्त भरायचा नाही पुढच्या राऊंड मध्ये आणि गुपचूप बसायचं, 2 महिन्यानंतर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट परत मिळून जातं। पहिल्या राऊंड मध्ये एकही कॉलेज लागले नाही, मला दुसऱ्या राऊंड मध्ये भाग घ्यावायचा नाही, डायरेक्ट मॉपअप किंवा स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये भाग घेऊ शकतो का? होय, 100%। तुम्हाला जर पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालं नाही आणि तुम्ही सेकंड राऊंड मध्ये काहीच भाग घेतला नाही
तर तुम्ही प्रेफरन्स फॉर्म नाही भरला तर तुम्ही भरलेलं डिपॉझिट आणि प्रोसेसमध्ये असता, त्यामुळे मॉपअप राऊंडमध्ये तुम्ही फ्रेश चॉईस फिलिंग करू शकता आणि त्यामध्ये तुमचा विचार होऊ शकतो. मिळालं कॉलेज तर ते तुम्ही घेऊ शकता, नाही मिळालं तर तुम्ही स्टे वेकन्सी राऊंडमध्ये ते दिलेले चॉईस फिलिंग जे मॉपअप राऊंडसाठी असतं तेच गृहीत धरलं जातं. याचा अर्थ तुमचे अपग्रेडेशन झाले नाही असा, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला मॉपअप राऊंडमध्ये किंवा स्टे वेकन्सीमध्ये भाग घेता येऊ शकते. 6वा प्रश्न, मला पहिल्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेज लागलेलं आहे, तिथे मी ऍडमिशन घेतली आहे, दुसऱ्या राऊंडमध्ये मला एकही कॉलेज लागले नाही तर काय होईल? बरोबर. तर याचा अर्थ तुमचे अपग्रेडेशन झालेले नाही. पहिल्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेज तुमची ऍडमिशन फायनल झाली आणि तुमची या वर्षाची ऍडमिशन प्रोसेस संपली, तुम्ही तिथून बाहेर पडू शकत नाही, हे लक्षात घ्यावे. म्हणजे तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं, तुम्ही जॉईन केलेलं असेल, ऍडमिशन घेतलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्ही चॉईस फिलिंग दिली किंवा नाही दिली आणि तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये काही कॉलेज मिळालेलं नाही तर पहिल्या राऊंडमधलं जे मिळालेलं कॉलेज आहे ते फायनल झालं, तुम्ही तिथून पुढे तुमची प्रक्रिया संपली, तुम्ही त्या प्रोसेसमधून बाहेर पडला, त्याचबरोबर भारत देशातल्या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही बाहेर पडला. दुसऱ्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेज घेणे कंपल्सरी आहे का? तुम्ही जर पहिल्या राऊंडमधून एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेले असेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर एखादी कॉलेज लागले तर त्याला अपग्रेडेशन म्हणतात. यानुसार तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेज घेणे हे कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. जर तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेज घेतले नाही तर पहिल्या राऊंडमध्ये लागलेले आणि दुसऱ्या राऊंडमध्ये लागलेले दोन्ही कॉलेजेस तुमच्या हातून जातात, तसेच तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा वापस मिळत नाही, हे लक्षात ठेवा. 8वा प्रश्न जो आहे तो, दुसऱ्या राऊंडमध्ये किती ऑप्शन टाकावे? दुसऱ्या राऊंडमध्ये फार विचारपूर्वक ऑप्शन्स टाकावे, कारण दुसऱ्या राऊंडमध्ये टाकलेले कोणतेही ऑप्शन लागले तर तिथे ऍडमिशन घेणे कंपल्सरी आहे. जर दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेले कॉलेज जर ऍडमिशन तुम्ही घेतली नाही तर सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होतं आणि तुम्ही प्रोसेसमधून बाहेर पडता, हे लक्षात ठेवा. 9वा प्रश्न, दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज लागले, तेथे ऍडमिशन घेतले नाही, माझे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त झाले तर मॉपअप राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येते का? हो. दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल आणि जर समजा तुमचं ते तुम्ही घेतलं नाही, जॉईन केलं नाही तर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होतं. डीम्ड असेल तर 2,05,000 आणि दुसरं ऑल इंडिया कोट्याचं दुसरं सेंटर गव्हर्नमेंटच्या कॉलेजसाठी 5,500 किंवा 11,000 भरलेले असतील तर ते डिपॉझिट जप्त होतं आणि तुम्ही प्रोसेसमध्ये बाहेर पडता. परंतु मात्र तुम्ही मॉपअप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करता येतं, परंतु नव्याने सिक्युरिटी डिपॉझिट आणि फीस भरावे लागते, कारण आधीचे सिक्युरिटी डिपॉझिट हे सेकंड राऊंडमध्ये मिळालेले कॉलेज तुम्हाला जॉईन न केल्यामुळे तुमचे जप्त झालेले असते. अशा प्रकारचे गोष्ट तुमच्या समोर आहे. त्यानंतर जो 10वा प्रश्न आहे, ऑल इंडिया कोटा डीम्डच्या दुसऱ्या राऊंडमध्ये च्या अखेरीस मी एका कॉलेजला ऍडमिशन घेतलेले आहे, तर मला ऑल इंडिया कोटा डीम्डच्या मॉपअप राऊंडसाठी जाता येते का? माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार जर ऑल इंडिया कोटा आणि डीम्डच्या दुसऱ्या राऊंडच्या अखेरीस तुम्ही एखाद्या कॉलेजला ऍडमिशन केलेले असेल आणि ऑल इंडिया कोटा किंवा डीम्डच्या दुसऱ्या कोणत्याही राऊंडमध्ये तसेच भारतातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही कोर्सेससाठी कोणत्याही राऊंडमधून तुम्ही भाग घेऊ शकत नाही. वेगळ्या भाषेत सांगितलं तर ऑल इंडिया कोट्यामधून डीम्डच्या दुसऱ्या राऊंडच्या अखेरीस तुम्हाला एखादं कॉलेज लागलेलं असेल आणि तिथे लागलेलं असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घेतलेलं असेल तर मात्र तुमची ती ऍडमिशन प्रोसेस संपली, त्या वर्षीची तुम्ही सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडला, हे लक्षात ठेवा. 11वा प्रश्न, ऑल इंडिया कोटा किंवा डीम्डच्या दुसऱ्या राऊंडसाठी फ्री एक्झिट असते का? नाही, नाही हे उत्तर आहे. 12वा प्रश्न, एक्झिट विथ फ्युचर ऑफ डिपॉझिट म्हणजे काय? ऑल इंडिया कोटा किंवा डीम्डच्या दुसऱ्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट नसते. याचा अर्थ तुम्हाला जर कॉलेज एखादे लागले असेल आणि ते घ्यावेच लागते, तुम्ही जर ते घेतले नाही तर सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होतं, त्याला आपण एक्झिट विथ फ्युचर ऑफ डिपॉझिट असे म्हटले जाते. दुसऱ्या राऊंडला ज्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सी नाही त्याचे पण ऑप्शन्स मी टाकू शकेल का? दुसऱ्या राऊंडला म्हणजे पहिल्या राऊंडला व्हॅकन्सी सगळे कॉलेजेस आलेले आहेत, दुसऱ्या राऊंडला व्हॅकन्सी नाहीच आहे, तर ते कॉलेज मी ऑप्शन्स फॉर्म मध्ये चालू टाकू शकतो का? तर होय, 100%. ज्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सी नाही त्या कॉलेजसाठीचे पण ऑप्शन्स तुम्ही टाकू शकता. तुमचा जर समजा त्या ठिकाणी खरोखरच सीट नसेल तर सॉफ्टवेअर तुमचा ते कॉलेज सोडून त्याच्या खालचं कॉलेज तुम्हाला येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला काही म्हणजे एखाद्या वेळेस काय असतं की काही कॅन्सल पण होऊ शकत असतात, त्यामुळे दुसऱ्या राऊंडला जरी त्या ठिकाणी एक पण सीट शिल्लक असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्या ऑप्शन फॉर्म मध्ये फॉर्म टाकू शकता. तसं म्हणजे तसं आपल्याला सुविधा आहे. 14वा प्रश्न जो आहे तो दुसऱ्या राऊंडसाठी परत
ऑप्शन फॉर्म भरावा लागतो का? होय. दुसऱ्या राऊंडसाठी परत नव्याने ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. पहिल्यांदा भरलेला जो प्रेफरन्सेस किंवा चॉईस फिलिंग आहे ते डिलीट होत असते. त्यामुळे तो ऑप्शन फॉर्म विचारात घेतला जात नाही. तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी नव्याने ऑप्शन फॉर्म भरला नाही तर दुसऱ्या राऊंडसाठी तुमचा विचार होणार नाही. एकंदरीत हे ऑल इंडिया कोट्याच्या संदर्भात डीम्ड कॉलेजेस त्याचबरोबर गव्हर्नमेंट एम्स, डिप्लोयर आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि 15% कोट्यासाठीचे नियम सगळे आहेत हे लक्षात ठेवा. हे फक्त ऑल इंडिया कोट्याचे नियम आहेत. आपले स्टेट कोट्याचे सगळे नियम वेगळे आहेत. तुम्ही काही काळजी करण्याची काम नाही. आणखी एकदा रिवाइज करतो. पहिल्यांदा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट जे काय असेल ते आणि फीस भरून तुम्हाला ऍडमिशन घेता येऊ शकतं आणि त्यात रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. आणि तुम्हाला जर पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज लागलं तर फ्री एक्झिट मधून तुम्ही बाहेर पडू शकता. परंतु तुमचं डिपॉझिट वगैरे तसंच राहतं. तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकतो. पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज नाही लागलं तर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही ऑप्शन्स भरू शकता. त्याबी कॉलेजमध्ये नाही लागलं तर तुम्ही मॉपअप राऊंडला सुद्धा ऑप्शन्स भरू शकता आणि तुमचा स्टे वेकन्सीसाठी पर्यंत विचार केला जाऊ शकतो. पहिल्या राऊंडमध्ये फॉर्म भरला आणि कॉलेज लागलंच नाही आणि तुम्हाला भागच घ्यायचा नाही तर तुम्ही तिथून पुढे कुठल्याही राऊंडमध्ये ऑप्शन फिलिंग नाही केलं तर तुम्ही प्रोसेसमधून तसेच पुढे जाता आणि तुमचा विचार होत नाही. तुमचं डिपॉझिट मात्र परत मिळतं. फक्त सेकंड राऊंडला जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल आणि ते तुम्ही जर घेतलं नाही, जॉईन केलं नाही तर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होतं. त्याला आपण फॉरफिक्चर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट अँड एक्झिट असं आपण म्हणतो. आणि जर समजा ते कॉलेज जॉईन केलं तर मात्र तुम्ही आपल्या स्टेटच्या प्रोसेसमधून, ऑल इंडिया प्रोसेसमधून, सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडता. हे 100% आहे, हे लक्षात ठेवा. सेकंड राऊंड हा फार महत्वाचा आहे. त्यानंतर सगळं पिक्चर क्लिअर होतं. म्हणूनच मॉपअप राऊंडमध्ये आपण आपल्याला मिळेल का वगैरे म्हणतो. कारण सगळे विद्यार्थी जे ऍडमिशन फायनल होण्याची प्रोसेस असते, ज्यांना मिळणार आहे, 2-2 ठिकाणी 3-3 ठिकाणी मिळण्याची ज्यांना शक्यता असते, ते सगळे विद्यार्थी सेकंड राऊंड नंतर बऱ्यापैकी सगळे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी फायनल झालेले असतात. त्यामुळे मॉपअप राऊंडमध्ये आपल्याला आपलं जे काही कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी असते. मॉपअप राऊंड मध्ये सुद्धा आपल्याला मिळू शकते का नाही विचारतं. असं विचारण्याचा अर्थ जो आहे तो इकडेच आहे. कारण तुम्हाला फायनल केलं जातं सेकंड राऊंडच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये. त्याचबरोबर स्टेट कोट्याचे जे नियम आहेत ते सगळे वेगळे आहेत. ते तुम्हाला त्यावेळेस सांगेन. आज ऑप्शन फॉर्म भरावायचा आहे. ऑप्शन फॉर्म भरवताना तुम्ही वरून खाली ऑप्शन्स द्यावं, हायर टू लोअर. ज्या ठिकाणी तुम्ही जाणार नाही ते किंवा त्याची फीस भरू शकणार नाही आणि तुम्हाला ते कॉलेज तुमच्यापासून दूर आहे असे वाटणारे आणि आपल्या कट ऑफ नुसार गेल्यावरचे ते कॉलेज नसले तरी तुम्ही चॉईस फिलिंग देऊ शकता. परंतु ज्या कॉलेजमध्ये मी जाणारच नाही ऍडमिशन घ्यायला ते कॉलेजचा चॉईस देऊ नका. आणि ज्या कॉलेजमध्ये फीस भरू शकत नाही असे कॉलेजेस पण देऊ नका. परंतु तुमचा मार्क्स आणि कट ऑफचा विचार करून ते कॉलेज तुम्हाला द्यावंच लागेल. वरून हायर टू लोअर देऊ शकता. एकंदरीत सर्व प्रश्नांची उत्तरं मला आलेत असं वाटतंय. सर्वांना काही आपल्याकडे काही पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आमच्या येऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर समजा काही चॉईस फिलिंग फक्त पाहिजे असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही प्रत्येक डीम्डचे असेल किंवा ऑल इंडियाची चॉईस फिलिंग आम्ही देऊ शकतो. एवढंच डाउनलोड करून घेऊ शकता. मात्र त्या ठिकाणी लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा असं प्रश्न होते की तुम्हाला तुमचं नाव, कॅटेगरी, तुमचं मार्क्स आणि हे सगळं विचारलं जातं इन्स्टा मोजोवरती आणि त्यानंतर तुमचा मेल आयडी दिला जातो. तर तुमच्या मेल आयडी मध्ये तुम्ही व्यवस्थित मेल आयडी जर लिहिला तर आमची जी काही PDF आहे ती तुमच्या मेल आयडी मध्ये येते. तिकडे डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा फोन पण येतात की तुमच्याकडे पेमेंट झालं परंतु आपल्याला हे आलेलं नाही, आपली चॉईस फिलिंग असेल किंवा बुक मिळालेलं नाही असं म्हटलं जातं. तर तुमच्या मेल आयडी मध्ये एक 10 ते 20 मिनिटांमध्ये येत असते. 10 ते 20 मिनिटांमध्ये मेल आयडी मेलमध्ये तुम्ही चेक करा इनबॉक्समध्ये आणि ती तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअपवरती येईल का, कुठे येईल का, मोबाईलमध्ये येईल का अशा प्रकारचे प्रश्न असतात तर तुमच्या मेल आयडीवरती, ईमेल आयडीवरती येत असतात. एवढंच या निमित्ताने सांगेल. हा सर्व प्रश्नांच्या उत्तरांची सिरीज तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती सर्व गाईडलाईन्स देण्याची सिरीज आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ आपण संपवूया. जय